मी ॲडव्होकेट आकाश भोईनवाड. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पोलीस रिमांड म्हणजेच पोलीस कोठडीबद्दल माहिती देणार आहे, की पोलीस रिमांड, पोलीस कोठडी असतं काय? बऱ्याच वेळेस आपण ऐकलं असणार, की आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली, आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्यांना 14 दिवसांचा पोलीस रिमांड किंवा पोलीस कोठडी देण्यात आली. नक्की हे असतं काय? बघा, पोलीस रिमांड आणि पोलीस कोठडी हे एकच असतं. पोलीस कोठडी हा मराठीतला शब्द आहे आणि पोलीस रिमांड हा इंग्रजी मधला शब्द आहे. नक्की आरोपीची पोलीस कोठडी कधी दिल्या जाते? बघा, बऱ्याच वेळेस गुन्हे गंभीर स्वरूपाचे असतात, म्हणजे जसे की दखलपात्र गुन्हा म्हणजेच कॉग्निझेबल ऑफेन्स, अजामीनपात्र गुन्हा म्हणजेच नॉन बेलेबल ऑफेन्स, असे जर काही गुन्हे घडलेले असतील आणि त्याच्या अनुषंगाने जर पोलीस स्टेशनमध्ये एफ-आय-आर फाईल केलेली असेल, एफ-आय-आर म्हणजेच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, प्रथम माहिती अहवाल जर दाखल असेल पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलीस अधिकाऱ्यांनी काही आरोपींना जर ताब्यात घेतला असेल म्हणजेच अरेस्ट केला असेल, तर त्याच्यानंतर जसं आपण जर बघितलं, भारतीय संविधानाचा आर्टिकल 22+2 मध्ये लिहिलं आहे, जेव्हा कधी एखाद्या आरोपीला अटक केलेली असेल, आरोपींना अटक केलेली असेल, तर त्या आरोपींना मेहरबान न्यायालयासमोर 24 तासांमध्ये पोलिसांनी हजर करावं. आणि पोलीस अधिकाऱ्यांना हे बंधनकारकच आहे, की आरोपींना जर अटक केलेली आहे पोलिसांनी, तर न्यायालयामध्ये 24 तासांमध्ये हजर करणे अत्यंत गरजेचं आहे कायदेप्रमाणे. आता नक्की पोलीस अधिकारी आरोपीची पोलीस कोठडी का मागतात? बघा, काही गुन्हे असतात ते गंभीर स्वरूपाचे असतात, जसं मर्डरचा, खुनाचा गुन्हा असतो, अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा असतो, एक्स्टॉर्शनचा गुन्हा असतो, चिटिंगचा गुन्हा असतो, फ्रॉडचा गुन्हा असतो किंवा बलात्काराचा गुन्हा असतो, चोरीचा गुन्हा असतो, म्हणजे अजून काही इतर प्रकारचे गुन्हे असतात. आणि अशा गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीला जर अटक केलेली असेल, तर पोलीस अधिकाऱ्यांना त्या आरोपींपासून चौकशी करायची असते किंवा त्या आरोपींपासून म्हणजे काही हत्यार वगैरे असतील गुन्ह्यात वापरलेले किंवा चीटिंग मध्ये जर काही त्यांनी पैसे वगैरे कोणापासून घेतलेले असतील, तर अशा काही गोष्टी असतात त्या आरोपींपासून रिकव्हर करायच्या असतात. म्हणून आरोपींची पोलीस कोठडी पोलीस अधिकारी जे असतात ते मागतात. बघा, जेव्हा पोलीस अधिकारी आरोपींना न्यायालयामध्ये हजर करतात, तर तेव्हा पोलीस अधिकारी जे असतात न्यायालयाला सांगतात, की आम्हाला ह्या आरोपीची पोलीस कोठडी पाहिजे. त्याची कारणं, की बाबा जसं त्या आरोपीपासून चौकशी करायची आहे, की त्याने हा गुन्हा का केला, त्याच्यासोबत कोण-कोण होतं, त्याने जे गुन्ह्यामध्ये हत्यार वापरले ते हत्यार जप्त करायचंय. अजून बरेच त्यांचे काही ग्राउंड्स असतात पोलीस कोठडी मागण्यासाठी. पोलिसांची बाजू ऐकून घेण्याच्या नंतर, सरकारी वकिलांची बाजू ऐकून घेण्यानंतर आरोपीची बाजू सुद्धा ऐकून घेतली जाते न्यायाधीश साहेबांपासून. जेव्हा आरोपीची बाजू ऐकून घेतली जाते, पोलिसांची बाजू, सरकारी वकिलांची बाजू ऐकून घेतल्याच्या नंतर मेहरबान न्यायाधीश साहेब जे असतात ते त्यांचा निर्णय देतात, नक्की आरोपीला पोलीस कोठडी द्यायची किंवा न्यायालयीन कोठडी द्यायची. पोलीस कोठडी द्यायची तर किती दिवस द्यायची हे मेहरबान न्यायालयाचं डिस्क्रिप्शन आहे. आरोपीची पोलीस कोठडी जास्तीत जास्त 15 दिवस देता येते. त्याच्यापुढं पोलीस कोठडी देता येत नाही. मग पोलीस कोठडी देण्याचा जो काही निर्णय असतो तो मेहरबान न्यायाधीश साहेबांचा असतो. समजा आता आरोपीला जर पोलीस कोठडी देण्यात आली, आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली, त्याच्यानंतर पोलीस अधिकारी जे असतात ते पोलीस अधिकारी त्या आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात व तिथे जाऊन त्या आरोपीची चौकशी करतात गुन्ह्याच्या अनुषंगाने. आता आरोपीलाही पोलीस कोठडीमध्ये असताना काही अधिकार आहेत. जसं आरोपी जर पोलीस कोठडीमध्ये असेल, तर त्या आरोपीला त्याच्या वकिलांशी भेटण्याचा अधिकार आहे. त्या आरोपीला चौकशी दरम्यानही त्याच्या वकिलांशी भेटण्याचा अधिकार आहे किंवा त्याच्या फॅमिलीशी भेटण्याचा अधिकार आहे. त्या आरोपीला पोलीस कोठडीमध्ये असताना देखील त्यालाही मान सन्मानाने वागणूक मिळावी याचाही देखील त्याला अधिकार आहे. आता समजा पोलिसांना फॉर एक्झाम्पल समजा 4 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली. 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्याच्यानंतर आरोपीला परत कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. तर त्याच्यानंतर त्याची पुढील पोलीस कोठडी द्यायची का नाही हे मेहरबान न्यायालयाचं डिस्क्रिप्शन असतं. डिस्क्रिप्शन म्हणजे हे मेहरबान न्यायालयावर डिपेंड असतं. आणि समजा जर आरोपीला पोलिसांनी जर पोलीस कोठडीमध्ये असताना जर काही मारहाण केलेली असेल, तर तशा परिस्थितीमध्ये आरोपी जे असतात ते मेहरबान न्यायालयाला कळवू शकतात, की बाबा त्याच्यासोबत गैरवर्तणूक झालेली आहे पोलीस कोठडीमध्ये असताना. जर अशी जर तक्रार आरोपीने मेहरबान न्यायालयाला केली, की पोलीस अधिकाऱ्यांपासून त्याला चुकीची वागणूक दिलेली आहे, तर मेहरबान न्यायालय पोलीस अधिकारी यांच्या विरोधात कारवाई देखील करू शकतात. आता जर आपले काही पोलीस कोठडी संदर्भामध्ये म्हणजेच पोलीस रिमांड संदर्भामध्ये जर काही प्रश्न असतील, तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये विचारू शकतात आणि मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देईल याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि जर आपल्याला जर प्रोव्हिजन बघायचे असेल, पोलीस रिमांडच्या संदर्भामध्ये, जर आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचं कलम 187
187 जर बघितलं तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे पोलीस रिमांड बद्दल. अजून काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद.